नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये। आजचा ब्लॉग म्हणजे जास्त काही नाही, शॉर्ट ब्लॉग, छोटासा ब्लॉग राहील। तर आजच्या ब्लॉगमध्ये आपण जाणार आहोत भक्तिशक्ती मंदिरमध्ये। करेघाटाच्या वर एक नवीन मंदिर ओपनिंग झालेले आहे, भक्तिशक्ती मंदिर म्हणून, जे महाकालचं मंदिर आहे, आपल्या भोले बाबाचं मंदिर आहे। तर आपण जाऊन व्हिजिट करूया आज। आपल्या ब्लॉगचा सेटअप रेडी आहे। गोप्रो आईच्या गावात काढलंच नाही, थांबा एक मिनिट। गोप्रोचा आपला सेटअप रेडी आहे। तर गोप्रो चालू झाला, गोप्रोचं पण एक फुटेज चालू झालं, तर गोप्रोचा एक व्हिडिओ घेतला। त्याच्यानंतर आता रेडी आहोत, आपला पूर्ण सेटअप रेडी आहे। आपल्याला निघायचं आहे, चला चला तू पण बंद हो की वाच पारा बरा ओंबा। मित्रांनो, प्रवास चालू झालाय भक्तिशक्ती मंदिराकडे। ॲज युजल आपले संगमनेर नाशिक हायवेनं आपण चालायला सुरुवात केली। करेघाट संपला की लगेच पुढे गेल्यानंतर ते आय थिंक डेरे शाळा आहे, डेरे स्कूल आहे ना, डेरे स्कूलच्या लेफ्ट साईडला ते मंदिर आहे। लेफ्ट साईडला डेरे स्कूल आहे ना, त्याच्या शेजारीच ते मंदिर आहे। अगदी अवाढव्य असं मंदिर। जसं आपण गेलो त्या मंदिराचे एक आढावा बघणारच आहोत ते मंदिर कसं आहे। आणि त्याच्यासमोर महाराजांची आणि तुकारामांची एक छानशी अशी प्रतिमा आहे, खूप मस्त प्रतिमा त्यांनी बनवलेली आहे। तर आपण ती जाऊन बघूया। दिलखुश गोळेवाला, आता पाठीमागं जो गोळेवाला होता ना, तो आता व्हिडिओमध्ये आला नाही आय थिंक पाठीमागचा। जेव्हापासून मी 11वी-12वीला होतो, म्हणजे लाईक मी होतो 11वी-12वीला 2009-10 हां 2009-10ला 11वी-12वीला होतो। त्या टायमिंगला तो गोळेवाला आलेला होता, तो अजूनही तिथं आहे, एवढी वर्ष झाली तरी। आता 12वीचे पेपर चालू आहे, सो ही गर्दी अख्खी 12वीच्या मुलींची गर्दी इथं संगमनेर कॉलेजपाशी। आणि संगमनेर कॉलेज म्हणजे त्याला एक संगमनेरचं मोठं कॉलेज पण म्हटलं जातं, का तर ते मोठं आहे। करंट कॉमेडी तू कसा आला रे? तू कसा आला माहीत नाही, पण म्हणतात पहिल्यापासून त्याला मोठं कॉलेज म्हणतात, सगळे मोठं कॉलेज तर मोठं कॉलेज। पहिले आपण धीरज दादा एक चक्कर मारून येऊया, मग पुढे जाऊया। तो येतो काय बघू, मग पुढे जाऊ। A few moments later. धीरज दादा तर नाही भेटला, पण आपलं निघूया एकटा, सोलो राईड करू, मस्त जाऊन येऊ मंदिराच्या तिथं, बघून कसं आहे काय। धीरज दादा असताना तर मग बोललो असतो आपण दोघं जाऊन, मस्त नाही का, जाऊन आलो असतो। जस्ट मी ब्लॉग काढण्यासाठी बाहेर निघालो आहे आणि फ्लिपकार्टचं पार्सल आलं आहे। अरे जोपर्यंत आता एवढा टाईम झाला मी तिथं थांबलेलो होतो, तोपर्यंत त्याला सुचलं नाही टायमाला। ठीक आहे, बाकीच्या गोष्टी त्या हे करत माझ्याकडे येत असतील, त्यात काय वाद नाही। पण मग तरी मी 1 वाजेपर्यंत बसलेलो होतो। अरे बघ वाजलेत किती, 2 वाजलेत। मी आडझोड त्या मंदिराला सकाळी येण्यासाठी निघालो होतो, पण बँकेतली कामं झाल्यानंतर संगमनेरमध्ये गोळ्या घेतल्या, मेडिकलमधून गोळ्या घेतल्या। त्याच्यानंतर अजून मम्मीला स्टँडपाशी सोडलं, त्यानंतर मी क्लासवर गेलो, हेल्मेटचं ब्लूटूथ चार्जिंग केलं, त्याच्यानंतर मग मी कुठं गाडीवर बसलो आणि मग ब्लॉग काढायला निघालो। काय लायकी का, 2 वाजले, 2 वाजता कोण ब्लॉग काढतो पुण्यात आणायचं? कसली गरमी आहे, त्यात गरमी का मी हुशार हाफ स्लीव्स घालून चाललोय। हां जाऊ द्या, विषय असा आहे की करेघाटामध्ये ते मंदिर जे आहे ना, मी तुम्हाला बोललो होतो जे भक्तिशक्ती मंदिर आहे, ते मी माझ्या हिंगलाज देवी ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवलं होतं। सिनेमॅटिकमध्ये तुम्हाला ते दिसल, हिंगलाज देवीच्या मंदिरामध्ये एक नंबर मंदिर आहे यार, त्यात काय वादच नाही। बघूया आता जाऊन। इथून आपण लास्ट टाइम जे टाकारीला गेलो बघा, टाकारीला जाताना ना ह्या सायकंडी फाट्यावरून गेलो, सायकंडी फाट्यावरून लेफ्ट मारला आणि तिकडनं सरळ डायरेक्ट चिकनीतून डायरेक्ट टाकारीला गेलो होतो। तर मध्ये 2 गावांची नाव आहेत, पण माझ्या नाव लक्षात नाही राहिली, पण आपण गेलो होतो। इको स्पोर्ट्स काय विषय भाईचा, मध्येच पाचकन घुसला, बरं ठीक आहे जाऊ दे। हां मी काय म्हणतो तो, इथनं लेफ्ट मारलं तिकडे टाकारी गेलो, मध्ये 2 गावं आहेत ज्यांची मी नाव विसरलो होतो। आता आपण चाललोय करेघाटाच्या दिशेने। संगमनेरची जी पब्लिक आहे ना, त्यांना बऱ्याच जणांना माहिती आहे त्या मंदिराबद्दल, पण मंदिर हे नंबर मंदिर आहे। मंदिराचं जे कन्स्ट्रक्शन आहे ना, ते बरीच म्हणजे जवळपास 2 वर्ष चालत असणार, 2 वर्ष झाले असतील चालू होतं, 2 वर्ष। त्याच्या शेजारी द्रोणागिरी नावाने एक बिल्डिंग आहे, म्हणजे महाराजांच्या जे किल्ल्याचे जे गेट वगैरे असतात का, तसे गेट बनवलेले आहे त्या द्रोणागिरीचं। तर आपण तेही बघूया कसं आहे काय। आणि तिथं नेमकी आज विषय काय झाला की मी स्टिक नाही आणली, कारण बॅग नाही आणलेली बरोबर, सो स्टिक पण नाही आहे।
आता तिथे गेल्यावरच बघूया काय आहे तरी. चला वाच बरोबर ओम बाने मेरी ओ मॅम. फायनली मंदिराच्या आवारात पोहोचलोय. तुम्ही मंदिर पाहू शकता. आता हे भानुदास डेरे स्कूल आहे, पण मग मंदिर बघा. आयुर्वेदिक महाविद्यालय हॉस्पिटल. हा बघा मंदिर. आणि ते महाराजांची मूर्ती आणि तुकारामांची मूर्ती. तर आपण फायनली इथं पोहोचलोय. तर आता इथं मस्त सावलीमध्ये गाडी भक्तिशक्ती मंदिर. तुम्ही गेटही बघू शकता. काय हाय लेवलला गेट भारी बनवलेलं आहे त्यांनी. तर मस्त आपण इथं गाडी पार्क करू आणि मग मध्ये जाऊया. फायनली पोहोचलोय भक्तिशक्ती मंदिराजवळ. कसलं भव्य दव्य असं गेट आहे. आणि मी अजून काही हेल्मेट नाही काढलं, कारण आपण निघूया हेल्मेटमध्ये. हेल्मेट घालून काढून मग तुम्हाला बोलू कसं आहे काय म्हणजे. ठीक आहे, तोपर्यंत ते बघा द्रोणागिरी. मी तुम्हाला बोललो होतो ना द्रोणागिरीबद्दल. एवा ना मेरी पॉमेम एवा द्रोणागिरी. मस्त मंदिराच्या परिसरात पोचलोय. आणि हीच जर पावसाळ्यामध्ये पुन्हा एकदा आपण चक्कर मारू पावसाळ्यामध्ये आल्यानंतर शपथ काय मंदिर दिसेल. कारण इथं बॅक साईडला पूर्ण डोंगर आहे. आणि ज्या टायमिंगला पावसाळा असतो ना, ते बॅक साईडचं सगळं पाणी वगैरे गळत असतं इथं. मंदिराचा परिसर तर भारीच आहे, त्यात काय वाद नाही. गेट बघा, हवा ढव्य गेट बांधले. अजून मी हेल्मेट नाही काढलं. हा शूट गोप्रोमध्येच घेऊन राहिलो. अतिशय रेखीव असं काम केलेलं आहे महाराजांच्या मूर्तीवर. आणि तुकाराम महाराजांच्या मूर्तीवर सुद्धा एकदम छान असं रेखीव काम केलेलं आहे. आता या मूर्तिकाराला तर तोडच नाही. मी जास्त काही हे करू शकत नाही, कारण या साईडला पूर्ण मावळे आहेत. या इथं आपले महाराज, त्यांच्याबरोबर तुकाराम महाराज आणि हे महाराजांचे भक्तगण जे वारकरी मंडळी आहे संप्रदाय, ते असं छान रेखीव काम केलेलं आहे इथं. आणि इथं आपण आता आलो मंदिराकडे. मंदिराचा परिसर तुम्ही पहा. एंट्री घेऊया आपण मध्ये, पण तत्पूर्वी मोबाईलमध्ये पण शूटिंग चालू करून द्या वाईड अँगलमध्ये. तुम्ही पाहू शकता मस्त असं मंदिराचं एंट्री. मंदिराचा परिसर तर अतिशय उत्तम त्यांनी बांधकाम असं केले. जाता येतच बघत होतो, पण आता एकदम भारी वाटतंय. कसला नाद आहे यार, छानसं असं खोली काम. इथं नंदी म्हटलं महाकाल इकडं असणार. आपण महाकाल नंदीची मूर्ती किती छान अशी त्यांनी मूर्ती सेट केलेली इथं. वा, त्या देवाकडे आपले भोले बाबा. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. बाप्पा, आई, जय श्रीराम. आणि आपले भोले बाबा. तो व्हिडिओ बंद करतो, पहिले दर्शन घेतो. दुसरे आपले गुरुदेव दत्त, ब्रह्मा विष्णू महेश यांचा अवतार.
तिसरे आहेत आपले सगळ्यांचे लाडके विठ्ठल रुक्माई, स्मित हास्य चेहऱ्यावर. वा मला मित्रांनो इथला प्रवास, इथलं दर्शन तर एकदम छान झालं. उन्हामुळे आता थोडाफार काळा दिसल मी, पण इग्नोर करा. दर्शन एकदम छान झालं, मंदिर वगैरे. आणि मंदिराच्या परिसरामध्ये जो आपण म्हणतो ना एक पॉझिटिव्ह ऑरा आहे ना, तो एकदम छान आहे. आणि त्यात हे महाराजांची मूर्ती. वा मूर्तीला तोड नाही यार. मूर्तीचं काय बोलू शकतो. ठीक आहे, आपण पुढच्या म्हणजे परतीच्या प्रवासाला सुरुवात करू. एकदा मंदिराचं पुन्हा दर्शन घ्या. हे बघा मंदिर तुम्हाला झूम करून दाखवतो. राप मस्त आहे ना. मंदिराचं दर्शन तुम्ही घेतलं ना, आता आपण निघूया. मित्रांनो छान असं दर्शन झालं. मंदिराचा परिसर तुम्ही बघितलाच. मंदिरामध्ये बसून जी पॉझिटिव्ह वाईब भेटते ना, एकदम शांत. आता ते उगाच रस्त्याच्या कडेला आहे, दॅट्स वाय म्हणून गाड्यांचा आवाज वगैरे आहे ते. पण तेच मंदिर थोडंसं आणखी वर म्हणजे थोडंसं टेकाडीवर असतं. शांतता असली भारी असती, लिमिट नाही. एवढं छान वाटलं तिथं बसून. अर्धा तास मी बसलेलो होतो ऑलमोस्ट. हे कसलं भारी वाटत होतं तिथं बसायला. हा असं वाटतं मोबाईल नाही काय नाही, यायला मरत आहे तिकडे. ते सोशल मीडिया नाही करा, पण काय करणार, पोट पाण्यासाठी करावं लागतं. जोकचं पाठ. आता आपण बघूया. आपलं फ्लिपकार्टचं पार्सल आलं होतं क्लासवर, पण मी त्यांना सांगितलं की गणेश स्पोर्ट्समध्ये जातं. ते फ्लिपकार्टचं पार्सल घेऊन गणेश स्पोर्ट्समध्ये गेल्या त्या ताई का काय मलाच माहीत नाही. आता जाऊन पहिले बघूया. To the city streets, we began to feel the fire. We rise like tall buildings as the chemicals they take us higher. The night's young and it's just begun. वन साइड ऊन लागू राहिलं. बापरे, दुपारचे 3 वाजलेत. काय ऊन आहे. उन्हाळा चालू झाला असं बरं. कारण मगाशी पण घाटामध्ये होतं तेव्हाही खूप वारं भयानक होतं. आणि आताही पाठीमागं पाहिलं ना, वाऱ्यानं सगळं इथं थैमान मारून ठेवलं आहे. तिथं खराब सगळे इकडं तिकडं धूळ भीळ सगळा कचरा जमा झाला आहे. येऊन गेलं चांगलंच वारं. स्मार्ट बाजार आता संगमेरमध्ये आलो. आता क्लासवर जाऊन आपल्या छोट्याशा ब्लॉगचा आपण एंड करूया. आणि जर तुम्ही संगमेरमधले असाल ना, तर नक्की व्हिजिट करा त्या भक्तिशक्ती मंदिरामध्ये. आणि भक्तिशक्ती मंदिरामध्ये व्हिजिट केल्यानंतर जरा वेळ बसा. तिथं बसा तुम्ही, तुम्हाला मन स्टेबल, एक शांतता कळेल काय असते ते. नक्की जा, व्हिजिट करा. आपण आता क्लासवर जाऊ आणि ब्लॉगचा एंड करू. काय गर्दी आहे असं संगमेरमध्ये. काय वाऱ्याचा कचरा आहे की काय. अरे काय तिच्या आयला हे जे अलगच नशे. काय आज गर्दी कसली असं. आपण चला क्लासवर जाऊया. फायनली क्लासवर पोचलो. फायनली क्लासवर पोचलो. मस्त दर्शन वगैरे करून मला फ्रेश झालं. तर मंदिर ज्या पद्धतीनं स्ट्रक्चर मांडलेलं आहे, मला त्या मंदिराचं सर्व स्ट्रक्चर एक नंबर आवडलं. त्यात वाद काहीच नाही की मंदिर एकदम बेस्ट आहे. द्रोणागिरीचं जे स्ट्रक्चर आहे, जे गेस्ट हाऊस आहे द्रोणागिरी, ते एक भारी आहे. आणि मेन म्हणजे काय माहिती का, जे एंट्री केल्यानंतर जी महाराजांची आणि तुकाराम महाराजांची जी मूर्ती आहे, एक नंबर मूर्ती. म्हणजे त्या मूर्तीसाठी तर माझ्याकडे शब्द नाही आहे, एवढी छान मूर्ती आहे. तर तुम्ही नक्की विजिट करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला येतो.